डाउन्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न कंट्रोल नव्हतं, यावेळेला स्लिप झाले त्या ठिकाणी खेळपट्टीवर. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सुंदर यष्टीचित त्या ठिकाणी केलं जातोय आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना बॅक टू द डगआउट. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्थिरावली गेले 31 रन्स 31 धावा. या ऐकूया आपण डिस्क जॉकी. धावांची गती 31 रन्स 31 धावा. 3 चेंडूचा एकंदरीत खेळ या ठिकाणी समाप्तीवर होत असताना आपण पाहू शकाल. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ऑल इज वेल. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. 31 रन्स 31 धावा. ज्या पद्धतीने मात्र चातक पक्षी हा पावसाची जशी वाट पाहतो तसेच सर्व आगरी बांधव या आगरी प्रीमियर लीग 2021 ची वाट पाहत होते. 11 जानेवारीचा दिवस उजाडला आणि पहिला दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला क्लीन बोल्डच्या माध्यमातून आपण पाहतोय फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. धावांची गती 31 रन्स 31 धावा. चेंडू फेकून झाले ते 4. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण कौस्तुभ याच्या माध्यमातून इज ऑन हॅट्रिक. पहिली हॅट्रिक साध्य करण्याचा मान मिळवला मातोश्री टायगर्स सरपाडे या संघाचा गोलंदाज दीपेश. सुपर बॉलिंग पाहायला मिळाली. चांगलं क्रिकेट चेतन पाटीलवर पूर्णपणे मदार. योगेश तरेसाहेब यांच्याकडून आपण पाहतो या स्पर्धेचे सल्लागार. यांच्याकडून 500 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. विकेट हॅट्रिक या ठिकाणी आपण पाहू शकतायत. मिळवली जाईल का पाहायचंय. पुन्हा एकदा गोलंदाज किशोरजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत, वेलकम. चला घाई करा कारण कमिटी मेंबर्स या ठिकाणी सांगतायत की अन्यथा पॅनलाइजला सामोरे जावं लागेल. आणि या वेळेला आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजीचा जलवा पाहायला मिळतोय. क्या बात आहे कौस्तुभ, कॉंग्रॅच्युलेशन. आणि योगेशजी तरे यांच्या एटीएम मधून मात्र 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी कौस्तुभ या गोलंदाजाला. मॅग्निफिसंट बॉलिंग, इनक्रेडिबल. हा चेंडू जर आपण पाहिला तर थोडासा लो फुलटॉस चेंडू होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि फलंदाज बाद या ठिकाणी आपण पाहू शकाल. बॅक टू द डगआउट. 2 जानेवारी 1879 मध्ये पहिले हॅट्रिक कसोटी क्रिकेटमध्ये स्पॉफर्टच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. फ्रेड स्पॉफर्ट ज्या गोलंदाजाचं नाव ऑस्ट्रेलियन, 3 फलंदाजांना बाद केलं पहिल्या कसोटीमध्ये, मात्र ही त्याच्या नावावर पाहायला मिळाली. 31 रन्स जबरदस्त आपण पाहतोय. तदनंतर 20 सप्टेंबर 1982 मध्ये जबरदस्त गोलंदाजी करणारा जलालुद्दीन गोलंदाजी मार्क पाकिस्तान संघाचा, ज्याने मात्र वर्ल्डमध्ये पहिले हॅट्रिक साध्य केले. आणि भारतीय संघाचा चेतन शर्मा याने मात्र भारतीय संघाने रिलायन्स वर्ल्ड कप मध्ये नागपूरच्या मैदानात स्टीव्ह स्मिथ, चॅटफिल्ड अँड केन रदरफोर्ड या न्यूझीलंडच्या 3 फलंदाजांना बाद केलं गेलं होतं. सुपर बॉलिंग